बघितलं का, फेमस होणं किती मजेशीर आहे आणि किती नशीबवान आहे फेमस होणं सुद्धा. आता बघा, आज पण मला कुठून तरी आलं बघा, लगेच बँकेत मधून आलं बघा सामान, लगेच आज पण आलं सामान. कसं वाटतंय मग? चांगलं वाटतंय, चांगलं वाटतंय, चांगलं वाटतंय. काय झालं माहिती आहे का, माझ्याकडं नव्हतं मीठ. आता मीठ मी गेलते सकाळी बाहेर गेल्यानंतर मला येते आता मीठ घेऊन येते म्हणलं, आणि मीठ माझं तसं जुनं होतं मीठ. तर मग मी आता मीठ कसं मागवू, एकच कसं मागवू म्हणून मी एका फॉलोवरला फोन केला. फॉलोवर म्हटली काय झालं? अगं म्हटलं घरातलं मीठ संपलंय, मी काय करू? तर म्हणली ठीक आहे मागवते म्हणली मी, तू टेन्शन कशाला घेते. म्हटलं ठीक आहे. आता मी तसं तिथं बाबा येणार नाही आपल्याकडे, तर मग आता काय मागवले ते पण तुम्हाला सांगते. खाली ऑन लिमिट असं तिथे येणार नाही बाबा. मग त्या ताईने काय केलं बघा, किती माझी नशीबवान माझी बाय, तीन केलं पाठवली कशाला? खायला. त्याच्यानंतर बघा साबुदाणा म्हटलं होतं, साबुदाणा पण अर्धा किलो पाठवला बघा, कशाला? खायला. त्याच्यानंतर शेंगदाणे कशाला? खायला. त्याच्यानंतर दूध, छोटं दुधाचं पाटली कशाला? चाय प्यायला. बघा. त्याच्यानंतर हे लसी कशाला? ही प्यायला. मग चला की पिऊ आपण दोघं जण तिघ जणी. असं मस्तपैकी थंडा थंडा हाय, पण गरम वाटते. कोणाचा फोन आला बाई, तिचाच फोन आला. थांबा थांबा थांबा, ऐका ऐका. हॅलो हॅलो, आलं काय गं सामान? हो आला. थँक्यू सो मच. अगं ते छोटेवाले दुधाचे पॅकेट नसतील ना आले? आले दोन आले. काय ते आलेत का? आले दोन आले. लस्सी आली, लस्सी प्यायला लागली मी. थँक्यू सो मच. लस्सी नसेल, छास असेल, मसाला छास. हा तेच. हा बरं ठीक आहे, चालेल. ओके. बघा माझे फॉलोवरने मला फोन पण केला, कशाला? की सामान आलं का म्हणून. बघा आलं पण सामान, किती सामान बिचाराने पाठवलं. त्या दिवशी पण सामान दिलं होतं तिने घेऊन, गुलाबजामुनचं. हो का, 1 2 हे दुधाची पाकिटं पण आहेत, लस्सी पण आहे, केळं पण आहे. चला किचनमध्ये जाऊया आता, लाईव्हवर जायचं आहे आपल्या मस्तपैकी एकदम. प्यायचं का तुम्हाला? प्यायचं असेल तर या माझ्याकडे, ठीक आहे. ह्याला काय म्हणतात? लस्सी म्हणतात, लस्सी. चास. बरं वाटलं.